कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे। दुचाकीवरून जाणं सोडाच, या रस्त्यांवरून पायी जाणं देखील मुश्किल ठरतंय। या रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यासाठी सुमारे 25 कोटींचा निधी खर्च करण्यात आलाय। मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा निधी नेमका गेला कुठं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या सूचनेनुसार शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आज एकाच वेळी 81 प्रभागांमध्ये आंदोलन करण्यात आलं। त्यानुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिद्धाळा गार्डन इथं आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढण्यात आली होती, तर खड्ड्यावर फुले टाकून महायुती सरकार आणि महापालिका प्रशासनाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। 25 कोटी पॅचवर्कचे गेले कुठे, टक्केवारी सरकारचा निषेध असो, शहरातील रस्त्यांसाठी आलेले 100 कोटी गेले कुठे, अशा आशयाचे फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते। रस्त्यावर पडला खड्डा, महायुती सरकारला द्या धक्का अशा घोषणा देत रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासन आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे 25 ऑगस्टपूर्वी बुजवण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या होत्या। मात्र प्रशासन झोपेचं सोंग घेतंय, त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 8 दिवसात हे खड्डे बुजवले नाहीत तर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला। प्रशासनाला या ठिकाणी जाग आणण्यासाठी आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरते आणि आज त्या आंदोलनामुळे जर त्यांचे डोळे उघडले तर ठीक आहे, नाहीतर बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला आपण या ठिकाणी घेरावा 8 दिवसाच्या आत जर हे सगळे खड्डे बुजवले नाहीत तर आम्ही सगळे या ठिकाणी घेरावा करणार आहोत। आणि आज या कोल्हापूरची झालेली जी बदनामी आहे आणि कोल्हापूरच्या या ठिकाणी टक्केवारीनुसार काम करणारे हे जे सरकार आहे आणि हे जे प्रशासन आहे याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आणि प्रशासनाला ही शेवटची संधी आहे की त्यांनी गणेश उत्सवाच्या अगोदर हे सगळे खड्डे मुचवून घ्यावेत, नाहीतर अजून याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। या आंदोलनात माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, अजय इंगवले, श्रीधर कुलकर्णी, शिवाजी ढवण, बबन डाकवे, महेश कांदेकर, उदय पैठणकर, गोविंद जठार, सम्राट बराले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते।